महाराष्ट्र शासनाचे मनापासून मी अभिनंदन करतो, आभार मानतो की अशा प्रकारचा उपक्रम आपण ठेवलाय। या निमित्तानं लोकप्रतिनिधी हे शाळांमध्ये जात आहेत आणि सर्व शाळांना भेट देत आहेत। त्या निमित्तानं आम्हाला आमचं बालपण आठवलं, शाळेचा पहिला दिवस आठवला। त्या काळामध्ये शिक्षक खूप कडक असायचे आणि विद्यार्थी अनुत्सुक असायचे, शाळांमध्ये जायचे तेव्हा आई वडील त्यांना मारत न्यायचे, त्याच्यामुळं विद्यार्थी जायचे नाही। परंतु इथं बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला की सर्व मुलांसाठी गणवेश आहेत, त्यांना शूज सॉक्स देण्यात आलेले, त्यांचे वह्या पुस्तक आणि खूप सारं साहित्य त्यांना देण्यात आलेलं आहे। इतके खुश आहेत, कोणी विद्यार्थी मला एकही विद्यार्थी रडताना दिसला नाही। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन केलेलं आहे। आनंददायी शिक्षण जे म्हणतात तशा पद्धतीचं शिक्षण या जिल्हा परिषदेच्या शाळांमधनं येत आहे। पालकांचा गैरसमज झालेला आहे की जे काही मोफत मिळतं ते निकृष्ट दर्जाचं असतं, परंतु तसं नाही। जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आम्ही पण शाळांमधून शिकलो, मोठे झालो। जिल्हा परिषदेच्या शाळांमधून एक चांगले शिकवणारे शिक्षक असतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण होते। सर्व समाजातल्या सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांशी त्यांचा या निमित्तानं संवाद येतो। तेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांनी टाकले पाहिजे, परंतु लाखो रुपये फीस देऊन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकतात विद्यार्थ्यांना आणि तिथे खूप चकचकीत त्यांना उच्च दर्जाचे ड्रेस, बसेस, कम्प्युटर्स, वातानुकूलित वर्गखोल्या हे सर्व मिळालं म्हणजे मुलाची प्रगती होते असं नाही। तर खऱ्या अर्थानं जमिनीवर राहून जर विद्यार्थ्यांनी तर शिक्षण घेतलं तर त्याला समाजातल्या सगळ्या स्तराचं ज्ञान मिळतं। म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागातल्या जिल्हा परिषद शाळांमधून आपण विद्यार्थी तिथं प्रवेश द्यावा आणि त्या माध्यमातून निश्चितच विद्यार्थी हे घडले जातील असा माझा विश्वास आहे। मनापासून धन्यवाद आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी भविष्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा। आज खूप आनंदाचा दिवस आहे की 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थी सुट्टीवर होते, तर आज आपली शाळा सुरुवात होत आहे। तर पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि शाळेची जी उत्सुकता आहे तर त्या उत्सुकतेपोटी सर्व विद्यार्थी शाळेमध्ये 100% उपस्थित झालेले आहेत आणि सर्व विद्यार्थी गणवेशामध्ये उपस्थित झालेले आहेत। आणि सीओ मॅडम यांचा जो नवीन उपक्रम आहे प्रवेशोत्सव साजरा करणे, तर या प्रवेशोत्सवामध्ये आम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांचा जो प्रवेश आहे तर त्याच्या अगोदर सुरुवातीला नाव नोंदणी, पुन्हा मॅडमनी एक घडी पुस्तिका तयार केलेली आहे। तर त्या घडी पुस्तिकेमध्ये विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गामध्ये मला काय जमतंय आणि ते जपून ठेवायचं 10 वर्ष आणि 2035ला ती घडी पुस्तिका विद्यार्थ्यांना दाखवायची आहे। पहिल्या वर्गात प्रवेशाचे जे त्यांचे फोटो घेतलेले आहेत तर ते फोटो सुद्धा त्यांना दाखवायचे आहेत आणि मुलांना मी पहिलीला असताना कसा होतो आणि माझा कल कोणीकडे होता आणि आज 10वीला आल्यानंतर मी कुठे आहे हे विद्यार्थ्यांना त्याची तफावत करणार आहे। त्यासाठी हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की म्हणजे गत काळामध्ये म्हणजे मी कसा होतो आणि आज कसा घडलो ह्याचं प्रत्यक्ष मुलांना त्या घडी चित्राद्वारे त्यांचं ते त्यांना कळणार आहे की मी कुठल्या म्हणजे स्थितीमध्ये आहे, आज माझी कुठल्या प्रकारे तयारी झालेली आहे, आज मी काय होणार आहे हे त्या विद्यार्थ्यांना त्या घडी पुस्तिकेतून प्रदर्शित होणार आहे। तसेच त्या मुलांच्या उजव्या हाताचे जे ठसे घेतलेले आहेत आम्ही पेपरवर आणि ते आम्ही दर्शनी भागामध्ये पहिल्या वर्गामध्ये दाखवणार आहे। त्याच्या खाली त्या विद्यार्थ्यांचं नाव आहे की विद्यार्थ्यांना एक शाळेची आवड असावी, ही माझी शाळा आहे आणि हा माझा वर्ग आहे आणि या वर्गामध्ये मी शिकलेलो आहे याची त्यांना वारंवार आठवण यावी। त्यासाठी त्यांच्या जे हाताचे ठसे आहेत तर ते म्हणजे दीर्घकाळ टिकणारे आहेत आणि त्यांना पूर्वी पहिल्या वर्गाची आठवण देणारे आहेत। पहिल्या वर्गातील मित्र, पहिल्या वर्गातले मला शिकवणारे शिक्षक, पहिला वर्ग माझा कसा होता या सर्व गोष्टी त्याला त्या चित्रफितीतून दिसणार आहेत। तर हा जो सीओ मॅडमचा उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे आमच्याकडे आज माननीय हेमंत पाटील साहेब आमच्या शाळेला भेट देणार आहेत, त्यांचा नियोजित दौरा आहे। तसेच त्यांच्यासोबत शिक्षण विस्तार अधिकारी श्री बालाजी शिंदे साहेब पण येणार आहेत आणि अनेक मान्यवरांच्या आमच्या शाळेला, तसेच आमचे केंद्र प्रमुख साहेब विजय धोंडगे साहेब हे सुद्धा आमच्या शाळेला व्हिजिट देणार आहेत। यानंतर आमचे विस्तार अधिकारी श्री
माननीय आडे साहेब हे सुद्धा आमच्या शाळेला भेट देणार आहेत. तसेच गट शिक्षणाधिकारी साहेब, शिक्षणाधिकारी मॅडम, पुटाणे मॅडम या सुद्धा आमच्या शाळेला भेट देणार आहेत. तर असे सर्व शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व अधिकारी पदाधिकारी आमच्या शाळेला भेट देऊन आमच्या विद्यार्थ्यांचं गौरव करणार आहेत आणि विद्यार्थ्यांचं हे धैर्य वाढवणार आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना पाठिंबा देणार आहेत आणि त्यांना एक चांगली आठवण असावी म्हणून आजचा जो आनंदोत्सव साजरा करत आहोत तर तो खूप आनंद आणि उत्साहात आपण इथे आपल्या शाळेत साजरा करत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी कोरवाल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पासदगाव त्या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. गेली 9 वर्ष मी या ठिकाणी कार्यरत आहे. आज दिनांक 16 जून 2025 रोजी शाळेमध्ये शाळा प्रवेश महोत्सव आपण या ठिकाणी अतिशय जल्लोषात हर्षोल्लासात साजरा करीत आहोत. आज आपण इयत्ता पहिलीच्या मुलांना प्रवेश देत आहोत. त्याचबरोबर बाकीच्या सर्व वर्गातल्या विद्यार्थ्यांचं परत एकदा शाळेमध्ये नवीन उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर त्यांना आपण शाळेत त्यांचं आनंदाने स्वागत करीत आहोत. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. गुणवत्ता अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. विद्यार्थी जरी 100च्या आतमध्ये असले तरीही आमचा मानस आहे की अतिशय चांगल्या दर्जाचे विद्यार्थी तयार करायचे. आमच्या शाळेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा परिपाठ आम्ही सादर करत असतो. 2 दिवस परिपाठ मराठी भाषेतून होतो, 2 दिवस हिंदी भाषेतून होतो आणि 2 दिवस इंग्रजी भाषेत होतो. जी आपली त्रिस्तरीय भाषा पद्धती आहे त्या पद्धतीचा आम्ही परिपाठामध्ये अवलंब केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासावर देखील भर देत असतो. त्याचा शारीरिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास या अंतर्गत आम्ही खेळ, सहली, प्रेक्षणीय स्थळांना भेटी आणि त्याचबरोबर व्यावसायिक कौशल्यांतर्गत आम्ही मुलांना छोट्या छोट्या कारागिरांच्या भेटी तर घडून आणतोच, पण मुलांना त्याप्रमाणे छोट्या छोट्या वस्तू तयार करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये आताच उन्हाळ्यामध्ये आम्ही उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांशी गट्टी हा उपक्रम राबवलेला आहे, जो की डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आहेत त्यांनी आमच्या शाळेला पुस्तकांची भेट दिलेली आहे आणि या अंतर्गत आमच्या मुलांनी हा उपक्रम अतिशय उत्साहात छान पद्धतीने साजरा पूर्ण केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव गुंजन कल्पना मुंजाजी जाधव. मी पण इथे 6वी मध्ये शिकत होते. आता मी 6वीच्या वर्गात 96-97 मार्कांनी उत्तीर्ण होऊन 7वीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे आणि या शाळेत आम्हाला खूप छान शिकवतात आणि सर्व विषय सर्व पुस्तकांचे अभ्यास घेतात आणि स्कॉलरशिपचा, नवोदयचा याचा पण अभ्यास घेतात. सर्व खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि आमच्या शाळेत 5 शिक्षक आहेत. टीचर मॅडम आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि आम्हाला या समर वेकेशन्स मध्ये प्रोजेक्ट दिला होता, ज्याच्यामध्ये आम्हाला गोष्टींची पुस्तकं दिली होती आणि त्यात आम्हाला त्यांचे पात्र, त्यांचे लेखक, त्या गोष्टीचे नाव असं सर्व काही लिहायला सांगितलं होतं. तर ती फाईल पण आम्ही तयार केली आहे आणि ती आम्ही सरांना आणि टीचरला दाखवणार आहेत आणि त्याच्यातून आमचे नंबर्स पण काढणार आहेत. आणि इथे BTS ची परीक्षा पण झालेली आहे, ज्यामध्ये खूप लेकरं उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांना बक्षीस पण मिळालेले आहे. याद्वारे धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आराध्या कोमल सकाराम जाधव आहे. मी आता 5वी वर्गात शिकत होते. आता मी 6वी वर्गात गेले. मला खूप छान वाटते. आम्हाला वाटत होते की उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी संपतात, आम्ही कधी शाळेत जावा, आम्हाला पुस्तकाचा अभ्यास करायचा, आम्हाला काही येत नसेल तर मॅडम टीचर खूप छान सांगतात. आम्हाला वाटत होते की टीचर लवकर यावा, असे आम्हाला वाटत होते. खूप छान पुस्तकं बी खूप छान मिळाले आहेत. मला ते पुस्तकं खूप आवडले आणि मी त्या पुस्तकांचा दररोज अभ्यास करेल आणि खूप छान करेल. आमच्या शाळेत कमी विद्यार्थी आहे म्हणून असं नाही ना, खूप विद्यार्थी बी आहेत. आता शाकुंतलचे विद्यार्थी सुद्धा आमच्या शाळेमध्ये येत आहेत. मला खूप छान वाटत आहे की शाकुंतलचे विद्यार्थी आमच्या शाळेत येत आहेत. आमच्या शाळेतले खूप विद्यार्थी व्हा असे मला वाटते. धन्यवाद. तुला भविष्यात काय व्हायचं? मला भविष्यात डॉक्टर बनायचे आहे आणि मी डॉक्टर बनणारच ही माझी पूर्ण इच्छा आहे. शाळेत काय व्हायचं तुला? पोलीस, डॉक्टर, IPS ऑफिसर, आर्मी, शिक्षिका, IPS ऑफिसर, सैनिक, कलेक्टर, टीचर.